मराठा समाज संस्थेने पुण्यातील वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी हगवणी कुटुंबाचा निषेध व्यक्त केलाय। तसेच मराठा समाजाने लग्न सोहळा पार पाडताना रूढी परंपरेला फाटा द्यावा, साधेपणाने लग्न कार्य व्हावं यासाठी आचारसंहिता बनवली। कर्ज काढून लग्न करू नका, हुंडा पद्धत बंद करा, साधेपणा जपाच आवाहनच मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाला केले। संस्थेचे सरचिटणीस जयवंत सावंत, ॲडव्होकेट विलास हिरुगडे पवार, ॲडव्होकेट उत्तमराव निकम आदींनी संयुक्तपणे सांगितले की मराठा समाज संस्था नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे। रूढी परंपरा नष्ट होण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रबोधनाचं कार्य करत आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सर्व सामाजिक क्षेत्रात वेगळी चर्चा सुरू आहे। सर्व समाजात अशा घटना होत असतात, तरीही मराठा समाजाला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे। मराठा समाजात लग्नाचं प्रदर्शन होत आहे असं चित्र उभं केलं जातं। ते म्हणाले, रूढी परंपरा नष्ट होण्यासाठी मराठी समाज संस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे। हुंडा प्रथा नष्ट झाली पाहिजे, लग्नातील खर्च आटोक्यात आणला पाहिजे, श्राद्ध विधीवरील खर्च कमी झाला पाहिजे, 3 दिवसात सर्व श्राद्ध विधी झाले पाहिजेत। मराठा समाजाची आर्थिक सुबत्ता कशी वाढेल, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे परिवाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो, त्या कुटुंबावर बहिष्कार टाकला पाहिजे। तसेच मराठा समाजाने आता लग्न सोहळे कशा प्रकारे पार पाडावेत याच्यासाठी आचारसंहिता बनवली। ही आचारसंहिता समाजातील सर्व कुटुंबापर्यंत जाऊन प्रबोधन केलं जाईल असंही ते म्हणाले। महापालिकेतील 630 मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश येथील औद्योगिक न्यायालयाने दिला आहे। या निकालानंतर महापालिका आवारात कर्मचाऱ्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। या निकालाबाबत लवकरच आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे कामगार सभेचे नेते विजय तांबडे यांनी सांगितले। 2016 साली महापालिका कामगार युनियनकडून अध्यक्ष तानाजी पाटील, सचिव विजय तांबडे, सहसचिव दिलीप शिंदे यांनी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता। या दाव्यावर 8.5 वर्ष कामकाज सुरू होतं। अखेर काल औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश DM पाटील यांनी यावर निकाल देत दाखल 630 मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला। या निकालात दाखल तारखेपासून सर्व कामगारांना लाभ देण्याचं नमूद केलं असून 9 मे 2025 पासून या सर्व कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा असं निकालात म्हटलं असल्याचे कामगार नेते विजय तांबडे यांनी सांगितलं। या कामी अभय पोळ, जयश्री भावळ, असलम महात, नौशाद जमादार, रणजित केनसे, अण्णासाहेब मगदूम, राजू धोत्रे, रावसाहेब चव्हाण आणि अन्य कर्मचारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला। या निकालाबाबत लवकरच आयुक्त गांधी यांची भेट घेऊन अंमलबजावणी करण्याबाबत विनंती करणार असल्याचे विजय तांबडे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान महापालिका प्रशासन यावर वरिष्ठ न्यायालयात दाद मागते की औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे लेआउट करण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करत असल्याने झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित ताटे यांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केले। दरम्यान उपोषण मागे घेण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील यांनी विनंती केली, मात्र त्यांनी अमान्य करत उपोषण सुरू ठेवले। महापालिका क्षेत्रातील घोषित झोपडपट्टी धारकांना राहत असलेली जागा मालकी हक्क त्यांच्या नावावर होणं आवश्यक आहे, त्यासाठी संघटनेने काम सुरू केलं होतं। संघटनेच्या रेट्यामुळे 7 ऑगस्ट 2023 रोजी या संदर्भात समिती स्थापन करण्यात आली। आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत, पण समितीच्या कामाला गती नाही, एकही बैठक झाली नाही। 27 जानेवारी रोजी महापालिकेसमोर उपोषण केलं, त्यावेळी प्रशासनाने झोपडपट्ट्यांचे सर्वे, लेआउट करणे, प्रस्ताव शासनाकडे पाठवणे आदी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिलं होतं। याला प्रत्यक्षात 5 महिन्याचा कालावधी झाला तरी याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही। शासन निर्णय, उच्च न्यायालयाचे आदेश, विभागीय आयुक्तांच्या सूचना असतानाही महापालिका प्रशासन झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम केलंय। त्यामुळे सुजित ताटे यांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केले। या उपोषणाला झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला। दरम्यान आयुक्त रजेवर असल्याने या संदर्भात निर्णय घेता येत नाही। गुरुवारी बैठक घेऊ व निर्णय घेऊ अशी ग्वाही उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली, मात्र काटे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला। शेतीमध्ये नवनवीन बदल होत असताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाते। चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांच्या मदतीला ड्रोन देण्याचा निर्णय घेतलाय। ड्रोन खरेदीसाठी तब्बल 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे। शिवाय ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतलाय। मिनी मंत्रालयातील स्वीय निधीतून ड्रोन खरेदी आणि प्रशिक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पातही त्याचं नियोजन करण्यात आलं होतं। ड्रोनद्वारे शेतात औषध फवारणी व अन्य कामे करता येणार आहेत। ते चालवण्याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना घ्यावं लागेल। प्रशिक्षणाचा खर्च म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये दिले जाणार आहेत। याशिवाय स्वीय निधीतून चाफ कटर, पाईप संच, सेंद्रिय शेती विकास प्रकल्पासाठी निविष्ठा व यंत्रसामुग्री, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापराला प्रोत्साहन अशा योजना सुरू आहेत। यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचं आवाहन केलंय। अर्जाचा नमुना ग्रामपंचायत कार्यालयात तसेच पंचायत समितीत उपलब्ध आहे।
कृत्रिम बुद्धिमत्ता वापर प्रोत्साहन योजनेअंतर्गत 10,000 रुपये किंवा किमतीच्या 50% रक्कम मिळते। शेतकऱ्यांनी पंचायत समितीमध्ये अर्जासह 7/12 उतारा, खाते उतारा, आधार कार्ड, अवजारांचे कोटेशन आदी कागदपत्रे जोडून 27 जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत। योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमार वेताळ यांनी केलं आहे। येत्या 7 जूनला बकरी ईद सण असून त्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोरपणे पालन करून हा सण उत्साहात साजरा करावा। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक असून जनावरांची अवैध कत्तल होणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केलंय। आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर कृष्णा माळी, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांच्यासह जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी, जनावरांच्या संरक्षणाशी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी आदी जण उपस्थित होते। जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, बकरी ईद सणासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल, कुर्बानी करण्यात येत असते। महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमानुसार राज्यात गायी, वळू आणि बैलाची कत्तल करण्यास मनाई आहे। जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील केवळ अधिकृत पशुवध गृहामध्ये जनावरांची तपासणी करून दाखला देण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करावी। बकरी ईद हा सण साजरा करताना प्राणी रक्षण कायद्यामधील तरतुदी तसेच प्राणी छळ अंतर्गत असलेल्या तरतुदींचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। प्राण्यांच्या अवशेषांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून शहर गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावं असंही त्यांनी यावेळी सूचित केले। जिल्ह्यातील देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनीत 7/12 पत्रकावरील कब्जेदार सदरातील जी नावे इतर हक्क सदरात घातली गेली आहे ती परत पूर्ववत करावी। मुस्लिम कुटुंबाकडे असणाऱ्या देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनीच्या 7/12 पत्रकावरील वक्फ सत्ता प्रकार अशी घातलेली नोंद रद्द करावी यांसह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। अग्रण धुळगाव येथील 66 कुटुंबाकडे खालसा असलेल्या जमिनीच्या 7/12 पत्रकावर पटवर्धन नावाची असलेली पोकळ नोंद रद्द करण्यात यावी। रांजणी येथील देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनीच्या 7/12 असलेली ही जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाची नोंद रद्द करण्याचा निकाल रद्द करण्यात यावा। मणेराजुरी येथील जमीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने रितसर नजराणा भरून खरेदी केली आहे त्या संबंधित शेतकऱ्यांची नावे 7/12 पत्रकावरून कमी करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ते रद्द करण्यात यावेत। इनामी जमिनीवरील कर्ज पुरवठा पूर्ववत करण्यात यावा। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा। गायरान जमीन अतिक्रमण निर्गमित करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। या प्रसंगी किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, सचिव गुलाब मुलानी, जिल्हाध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह शेतकरी नागरिक उपस्थित होते। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना चालू घरपट्टीची बिले एकरकमी 30 जून अखेर भरल्यास नागरिकांना सामान्य करामध्ये 10% सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। त्यामुळे नागरिकांनी आगाऊ कर भरून सहकार्य करावं असं आवाहन सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे यांनी केलंय। गेल्या वर्षी देखील महापालिकेने ही योजना सुरू केली होती, याला चांगला प्रतिसाद मिळाला होता। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना घरपट्टीची बिले दिली आहेत। मालमत्ताधारकांनी घरपट्टी बिलाची संपूर्ण रक्कम 30 जून पर्यंत भरली तर त्यांना 10% सवलत दिली जाणार आहे। तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI आणि ऑनलाईन स्वरूपात बिले भरण्याची सोय महापालिकेकडून केली आहे। मालमत्ता देयकामधील QR कोडद्वारे देखील नागरिकांना भरणा करता येणार आहे। जे मालमत्ताधारक आपल्या मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन स्वरूपात करत आहेत त्यांना गो ग्रीन या माध्यमातून प्रत्येक बिलामध्ये 10 रुपयांची सवलत दिली जाते। आज अखेर ऑनलाईन आणि भरणा केंद्रावर 9,948 इतक्या मिळकत धारकांनी सामान्य करात 10% सवलत घेऊन 5,60,00,000 रकमेचा कर भरलाय। कर भरण्यासाठी मंगलधाम इमारत, कुपवाड घरपट्टी विभाग, मिरज विभागीय कार्यालय या ठिकाणी सोय केली आहे। त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण बिलाचा भरणा करून 10% सवलत घ्यावी असं आवाहन आकाश डोईफोडे यांनी केलंय।
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होतोय। हा सोहळा म्हणजे लोकोत्सवच आहे। सोहळ्यास जिल्ह्यातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मराठा सेवा संघाचे डॉक्टर संजय पाटील यांनी केलंय। रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रत्येक वर्षी गर्दी वाढतेय। सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक वर्षाप्रमाणे या लोकोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। शिवप्रेमींनी या सोहळ्यास स्वखर्चाने जायचंय, त्यासाठी 5 जून रोजी रवाना व्हावं। या दिवशी दुपारी 3 वाजता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्यास प्रारंभ होणार आहे। दुपारी 4 वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचं स्वागत होईल। गडपूजन होईल। दुपारी 5 वाजता युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते युद्धकलेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभ होईल। त्यानंतर ढोलवादन, जागर, देवीचा गोंधळ, कीर्तन व भजन कार्यक्रम होतील। 6 रोजी सकाळी 7 वाजता ध्वजपूजन व ध्वजारोहण होईल। शाहिरी कार्यक्रम होतील। सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं आगमन, युवराज छत्रपती संभाजी महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचं राजसदरेवर आगमन होईल। सकाळी 10 वाजता महाराजांच्या उत्सव मूर्तीचा अभिषेक, सिंहासन रूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक होणार आहे। त्यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज हे मार्गदर्शन करतील। सकाळी 11 वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल। दुपारी 12:30 वाजता शिवाजी महाराज यांच्या समाधीचं अभिवादन होईल।